बनावट कागदपत्रांच्या आधारे अस्तित्वात नसलेला कारखाना दाखवून उद्योजक शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा प्रकार धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी मध्ये घडलेला आहे। हा भूखंडाचा श्रीखंड लाटण्याचा नेमका प्रकार काय बघूया एका रिपोर्टमधून। शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाचं अनुदान लाटण्यासाठी एमआयडीसीतल्या जमिनीची बनावट कागदपत्र करण्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा एमआयडीसी मध्ये घडलाय। पुण्यातल्या व्यावसायिकांनी शासनाकडून उद्योग उभारण्यासाठी धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा एमआयडीसी मध्ये 12 एकरचा भूखंड घेतला। मात्र यावर उद्योग उभारणी न करता या उद्योजकाच्या डोक्यात शासनाला चुना लावण्याची योजना शिजत होती। बँकेचे अधिकारी, प्रॉपर्टी ब्रोकर, शासनाचे अधिकारी यांना हाताशी धरून या उद्योजकानं हा भूखंड बँकेत तारण ठेवून तब्बल 11 कोटींपेक्षा अधिकचं कर्ज मंजूर करून घेतलं आणि ते लाटलं सुद्धा। या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये सचिन जैन बिगपी प्रॉपर्टीचे संचालक, तत्कालीन बँकेचे अधिकारी आणि उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आता पोलीस अधिकचा तपास करतात। सध्या आपण सर्व साक्षीदारांचे पडताळणी आवश्यक दोन्ही शासकीय यंत्रणांकडून त्यांच्या डॉक्युमेंट्स मिळवणे चालू आहेत। त्याचप्रमाणे साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून त्यात आरोप निश्चित करून पुढील तपास सुरू आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे अस्तित्वात नसलेल्या कारखान्याच्या भूखंडाच्या कागदपत्रावरून कर्ज लाटल्याच्या प्रकाराबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांनी न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने आदेश दिल्यानंतर 31 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात बँकेला किंवा एमआयडीसीला विचारलं की तो जो भूखंड आहे तो आता किती वर्षासाठी पॅक राहील, म्हणजे एखादा सामान्य उद्योजक जर तो मागायला आला तुमच्याकडे तर तुम्ही त्याला तो देणार का? तर त्यांचे उत्तर असं होतं, साहेब याच्यात आम्ही आता काहीच करू शकत नाही, ती जी प्रॉपर्टी ती सील झाली। म्हणजे आपल्या गावामध्ये जो विकास करायचा आहे, जो उद्योग यायचा आहे, उद्या जर एखादा चांगला उद्योजक येत असेल तर त्याला जागाच मिळणार नाही। बँक आणि उद्योजक हे पुण्याचे, त्यांनी तब्बल 400 किलोमीटर लांब धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा एमआयडीसी मध्ये जागा घेतली। मात्र दक्ष माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा मोरे यांनी हा विषय जगासमोर आणला। मात्र राज्यातल्या एमआयडीसी मध्ये अशा पद्धतीनं जमिनीची बोगस कागदपत्राच्या द्वारे सबसिडी लाटणारे अनेक प्रकरण असू शकतात। नरडाणा एमआयडीसी प्रकरणावरून शासन काही धडा घेणार का हा प्रश्न आहे। प्रशांत परदेशी, झी 24 तास, धुळे।